हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आपण आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, आणखी इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपला, तो आहे व्होकॅब्युलरी मध्ये मिटिगेट. मिटिगेटचं मीनिंग आहे मेक समथिंग बॅड लेस सिरियस ऑर पेनफुल. म्हणजेच कमी करणे, मराठीमध्ये म्हणू आपण कमी करणे, याला आपण काय म्हणू? मिटिगेट. कमी करणे. त्याचं सिनोनिम आहे एलिव्हिएट, रिड्यूस, डिमिनिश. आणि अँटोनिम आहे ॲग्रवेट, इन्क्रीज आणि इंटेन्सिफाय. ओके, सो हे आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स, जे की आहे सिनोनिम मध्ये एलिव्हिएट, रिड्यूस आणि डिमिनिश. हे सिनोनिम्स आहेत मिटिगेटचे आणि अँटोनिम्स आहे ॲग्रवेट, इन्क्रीज आणि इंटेन्सिफाय. तर याला मराठीमध्ये म्हणतात कमी करणे. नेक्स्ट वर्ड आहे रॅशनल. रॅशनलचं मीनिंग काय आहे? तर त्याचं मीनिंग आहे अ सेट ऑफ रिझन ऑर अ लॉजिकल बेसिस फॉर अ कोर्स ऑफ अन ऍक्शन ऑर बिलीफ. म्हणजेच तर्क लावणे, काहीतरी गेस लावणे, अनुमान लावणे पण म्हणू शकतो आपण. तर त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? रॅशनलला तर्क लावणे किंवा कारण किंवा एखादं अनुमान लावणे की हे असं असेल म्हणून. तर मराठीमध्ये म्हणतात तर्क, कारण, अनुमान. अनुमान जसं आपण हिंदीमध्ये पण म्हणू शकतो. तर तर्क म्हणजे मराठीमध्ये तर्क हा रॅशनलला म्हणत असतात. तर गेस सुद्धा म्हणू शकतो आपण. सिनोनिम जर आहे रॅशनलचं तर ते गेस सुद्धा असू शकते की गेसिंग लावलेलं आहे. तर त्याचे सिनोनिम आहे रिझनिंग, थिंकिंग, लॉजिकल, बेसिस. ओके, लॉजिकल थिंकिंग जे करतात त्याला सुद्धा रॅशनल असं म्हणतो. अँटोनिम आहे डिस्करेजमेंट, प्रूफ आणि रियालिटी. तर जे रियालिटी मध्ये आहेत ते अपोजिट होईल कशाचं? रॅशनलचं. नेक्स्ट बघूया प्लाय. सो प्लाय तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, ज्यांच्याकडे फर्निचर असतात किंवा ज्यांच्याकडे फर्निचर नसतात तर त्यांना सगळ्यांना माहिती आहे प्लाय हा काय असतो. तर तो डेकोरेटिव्ह पर्पज साठी यूज होत असतो फर्निचर करता. तर प्लाय म्हणजे काय आहे? अ थिकनेस ऑर लेअर ऑफ अ फोल्डेड ऑर लॅमिनेटेड मटेरियल. तर ते लॅमिनेटेड मटेरियल असते प्लाय. तर थिकनेस ऑर लेअर असते ते फोल्डेड ऑर लॅमिनेटेड मटेरियलची. सिनोनिम काय आहे त्याचा? लेअर, थिकनेस, स्टँड. अँटोनिम्स आहे डिसरिगेट, आयडल आणि इग्नोर. ओके, सो प्लाय म्हणजे काय होत असते? एक लॅमिनेटेड मटेरियल सुद्धा होत असते, लेअर सुद्धा होते जी की फोल्डेड असते, किंवा एक थिकनेस. तर हे आहेत मीनिंग प्लायचे. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट आहे डीम्ड. डीमचं मीनिंग आहे रिगार्ड ऑर कन्सिडर इन अ स्पेसिफाईड वे. म्हणजेच मानून घेणे, मानणे किंवा समजणे. याला मराठीमध्ये काय म्हणू आपण? डीम्डला मानणे किंवा समजणे. तर मराठीमध्ये अर्थ होतो याचा मानित, अभिमत, मानणे किंवा समजणे. ओके, डीम्ड म्हणजे मानित, अभिमत, मानणे किंवा समजणे असं होत असते. त्याचे सिनोनिम्स आहेत रिगार्ड ॲज, कन्सिडर, जज. आणि अँटोनिम्स आहेत डिसरिगार्डेड, डिसअप्रुव्हल आणि रिफ्युटेड. ओके, सो हे आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स कशाचे? डीमचे. तर व्होकॅब्युलरी मध्ये आज आपण 4 वर्ड्स बघितलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट वर्ड आहे मिटिगेट. मिटिगेट म्हणजे होते कमी करणे मराठीमध्ये. नेक्स्ट आहे रॅशनल. रॅशनलचा मराठीमध्ये अर्थ असतो तर्क लावणे, कारण किंवा गेस लावणे. नेक्स्ट आहे प्लाय. प्लाय म्हणजे तुम्हाला सांगितलं एक थिक लॅमिनेटेड मटेरियल असतो जे की फॉर डेकोरेटिव्ह पर्पज करता यूज होत असते घरांमध्ये. नेक्स्ट आहे डीम. डीमचा अर्थ आहे मानित, अभिमत, मानणे किंवा समजणे. नेक्स्ट बघूया आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन. सो वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये आपला फर्स्ट वर्ड जो आहे तो काय आहे? तो आहे स्किंटिलेटिंग. स्किंटिलेटिंगचा काय अर्थ आहे? तर त्याचा अर्थ आहे अ विविशियस अँड लिव्हली एक्सपिरियन्स इज सेड टू बी. म्हणजे
शानदार, हिंदीमध्ये आपण त्याला शानदार म्हणू, मराठीमध्ये म्हणू आपण की तेजस्वी आहे. ओके, तर मराठीमध्ये काय होते याचा अर्थ तेजस्वी. तेजस्वी किंवा चमकदार सुद्धा म्हणू शकतो आपण. तर स्किंटिलेटिंगचा अर्थ होतो मराठीमध्ये तेजस्वी आणि चमकदार. नेक्स्ट वर्ड आहे गलिबल. तर गलिबलचा काय अर्थ आहे? अ पर्सन हु इज इझिली डिसिव्ड ऑर ट्रिक्ड. जो इझिली फसून जातो, जो इझिली ट्रिक्ड होतो, त्याला आपण म्हणू गलिबल. म्हणजे जो खूप भोळा आहे, जो इझिली कोणावरही ट्रस्ट करून घेतो आणि फसून जातो, त्याला आपण गलिबल असं म्हणू वन वर्ड मध्ये. तर काय होत असते? भोला हे हिंदीमध्ये होते, गलिबलचं मिनिंग मराठीमध्ये आहे भोळा किंवा चटकन फसणारा. ओके, सो गलिबल म्हणजे होते पटकन फसणारा, त्याची फसवणूक लवकर होऊन जाते किंवा भोळा असतो. नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे बिग फिश इन अ स्मॉल पॉन्ड. तर याचा अर्थ काय आहे? अ बिग फिश इन अ स्मॉल पॉन्ड म्हणजे इम्पॉर्टंट पर्सन इन अ स्मॉल प्लेस ऑर ऑर्गनायझेशन. म्हणजेच एखादा ग्रुप आहे, तर त्या लहान ग्रुप आहे पण तो लहान ग्रुप आहे, तर त्या लहान ग्रुप मधलाच एक ओळखीचा मनुष्य किंवा इम्पॉर्टंट मनुष्य जो आहे त्याला आपण म्हणू बिग फिश इन अ स्मॉल पॉन्ड. म्हणजे तो जो मनुष्य आहे तो काय आहे? एक बिग फिश आहे स्मॉल पॉन्ड मधला. म्हणजे एक छोट्या ग्रुप मधला तो एक खूप इम्पॉर्टंट आणि ओळखीचा मनुष्य आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे ब्रेक युअर डक. ब्रेक युअर डकचा अर्थ आहे इफ यू ब्रेक युअर डक यू डू समथिंग फॉर द फर्स्ट टाइम. म्हणजेच काहीतरी फर्स्ट टाइम करणे, काहीतरी वर्क आहे किंवा काहीतरी गेम आहे, तुम्ही जर फर्स्ट टाइम खेळला किंवा तो फर्स्ट टाइम खेळल्यानंतर तुम्ही फर्स्ट टाइम तो जिंकलेला आहे तो गेम, तर त्याचा अर्थ काय होतो? ब्रेक युअर डक. म्हणजेच तुम्ही ब्रेक केला आहे, तुमचा ब्रेक केलेला आहे युअर डक. ब्रेक युअर डक चा अर्थ आहे काहीतरी जिंकणे किंवा पहिल्यांदा काही करणे, काही काम करणे. ओके, पहिल्यांदा काही काम करणे किंवा पहिल्यांदा जिंकणे, पहिल्यांदा खेळणे, पहिल्यांदा काही पण तुम्ही जर कुकिंग करताय पहिल्यांदा कुकिंग करणे, पहिल्यांदा लॅपटॉप चालवणे, पहिल्यांदा सायकल चालवणे, तर त्याला काय म्हणतो आपण? ब्रेक युअर डक. ओके, सो हे आहेत इडम्स अँड फ्रेजेस. आजचे वन वर्ड सबस्टिट्यूशन पाहिलेले आपण. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे स्किंटिलेटिंग, म्हणजे जो तेजस्वी आहे, चमकदार आहे, त्याला आपण स्किंटिलेटिंग म्हणू. गलिबल म्हणजे जो खूप भोळा आहे, जो चटकन फसून जातो, पटकन फसून जातो कोणाच्या पण गोष्टींमध्ये. ओके, सो आजचे आपण वर्ड्स बघितलेले आहे. आजचे वर्ड्स फार इझी होते, त्याचे तुम्ही सेंटेन्सेस तयार करा आणि दररोज सिनोनिम्स आणि अँटोनिम्स वाचत चला. थँक्यू.